ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेली कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात शेकडो महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मनसेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। एकीकडे मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात, मग कोरोना संकटात भांडवल बुडालेल्या महिलांची कर्ज का माफ होत नाहीत, असा प्रश्न या महिलांनी विचारलाय। या मोर्चास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या सगळ्या महिला बचत गटांच्या महिलांनी आज मनसेच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये मोर्चा काढलेला आहे। कर्जमाफी मिळावी, अनेक महिला आत्महत्या करायला लागलेल्या आहेत कर्जाच्या ताणामुळे। तर या संकटात सध्या सर्व आर्थिक चक्र थांबल्यामुळे कर्जमाफी मिळावी अशी यांची मागणी आहे। आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि महिला आहेत। काय नेमकी मागणी आहे, कशासाठी मोर्चा आहे? कोरोनाच्या संकटामध्ये प्रचंड अशी उपासमारीची वेळ आली आहे, कुणाच्या हाताला काम नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटाचं जे मायक्रो फायनान्सवाल्यांकडून महिलांनी कर्ज घेतलं होतं, त्यांनी दिलेलं भांडवल या कोरोनाच्या संकट काळामध्ये बुडालेलं आहे। आमची प्रमुख ही मागणी आहे की या आमचं जे भांडवल बुडालं आहे याच्या अगेन्स्टची दोन विमा पॉलिसीचे आमच्याकडनं पैसे घेतले होते, ती विमा त्याने आम्हाला द्यावा, जेणेकरून आमचं कर्ज आम्हाला माफ होईल। संपूर्ण महाराष्ट्रामधून नाही, पूर्ण देशामधून ही मागणी आहे की ज्या महिलांनी मायक्रो फायनान्सचं कर्ज घेऊन आपला घर संसार चालवला होता आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तो सगळा ठप्प झालेला आहे, अख्खा देश नाही पूर्ण जग बंद पडले। अशा काळात या महिलांनी कुठल्या पद्धतीने याचे हप्ते भरायचे ह्याच्या तणावाखाली येऊन महिला आत्महत्या करतात किंवा त्यांना असं वाटतं की आपली इज्जत जाईल, म्हणून आज वेगवेगळी पावलं उचलली जात आहेत। एकंदर या पद्धतीने या सर्व महिलांचा एल्गार रस्त्यावर उतरलेला आहे। हजारोच्या संख्येने महिला आज मनसेच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन निघालेले आहेत आणि मोठ्या उद्योगपतींचं तुम्ही कर्ज माफ करता, तर या माय भगिनींचं कर्ज का माफ करू नये, त्यांची अडचण आहे, त्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि या रोखण्यासाठी हे कर्ज माफ करावं अशी यांची मागणी आहे। पंढरपूरहून कॅमेरामन सुरेश सर्वदिवसा सुनील दिवाण, एबीपी माझा।